निर्णय घेतलेला आहे आणि हा पुढचा चेंडू सगळ्यांना चुकवत बाउंड्रीच्या दिशेने चौकार 4 22 आणि हा नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. ह्या चेंडूवर 5 रन भेटलेले आहेत आणि अंपायर ही फ्री हिट आहे का? ही फ्री हिट आहे. तर पहिला बॉल हा सुंदररित्या डॉट टाकल्यानंतर पुढचा चेंडू पटकन टाकायचा आहे. पुढचा चेंडू पटकन टाकायचा आहे. अंपायरने नो बॉल दिलेला आहे. टाइम वेस्ट करू नये अशी नम्रतेची विनंती. पुढचा चेंडू पटकन टाकायचा आहे. नो बॉलचा निर्णय दिलेला आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. एक चेंडू 5 धावा आणि पुढचा बॉल जो असणार आहे ती फ्री हिट असणार आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत तन्मय. स्ट्राइक वर आहे प्रतीक आणि हा पुल करण्याचा प्रयत्न. मिड ऑन कडे गेलेला हा बॉल मिसफील्ड होऊन लॉंग ऑन कडे हा बॉल गेला होता. पण एकाच धावेवर समाधान मानावे लागेल बॅटिंग टीमला, धामणी या टीमला. आणि धावसंख्या झालेली आहे आंगले टीमच्या कर्णधारांनी लवकरात लवकर माईक जवळ संपर्क साधावा. धावसंख्या झालेली आहे 6. स्ट्राइक वर आहे राज. 2 चेंडू 6 धावा. स्ट्राइक वर राज आणि तन्मय पुढचा चेंडू घेऊन येताना आणि राजनी परत एकदा सुंदर असा फटका मारला होता परंतु ते इतकी पॉवर त्या बॉल मागे जनरेट नाही करू शकले. त्यामुळे तो बॉल ग्राउंड ने गेला आणि सरळ दिशेने अजून एक धाव. 1. आंगले टीमचे कर्णधार यांनी माईक जवळ संपर्क साधावा लवकरात लवकर. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत तन्मय आणि परत एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. अपील करत आहेत कॉट बिहाइंड द विकेट साठी पण अंपायरने नॉट आउट दिलेला आहे. राजला जास्तीत जास्त वेळ नॉन स्ट्राइक वर ठेवण्याचा प्रयत्न. 4 बॉल 7 धावा असा स्कोर झालेला आहे. तो एक नो बॉल सोडला तर अतिशय सुंदर अशी ओव्हर टाकताना आणि हा पुढचा बॉल शॉर्ट बॉल खूपच जास्त शॉर्ट होता आणि अंपायरने वाईड असा निर्णय दिलेला आहे. याचा पुढचा सामना होणार आहे गुडेगर व भैरी प्रतिष्ठान पिंपळगाव, ज्याच्यात गुडेगर टीमने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. आंगले टीमचे कर्णधार मला वाटतं आलेले आहेत आणि त्यांची भेट झालेली आहे. ओके, पुढे वळूया आपल्या पुढच्या चेंडूसाठी. पहिली ओव्हर चालू आहे आणि हा सुंदर असा यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता पण तो बॉल फुल लेंथ जाऊन अगदी स्लॉट मध्ये भेटलेला आहे आणि प्रतीकने एक अतिशय आकर्षक असा हा शॉट मारलेला आहे. त्या बॉलला लॉफ करून एक चांगला पुश दिला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक लांब असा षटकार मारलेला आहे. डीजे थोडा म्युझिक होऊन जाऊ दे.
जे समीकरण आहे ते बदललं आहे आणि परत एकदा एक हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, पण चांगला यॉर्कर जो त्यांनी लास्ट बॉलला पण अटेम्प्ट केला होता तो या बॉलला त्यांनी एक्झिक्यूट केला आणि सुंदर अशी पहिली ओव्हर त्यांनी पूर्ण केली आहे. 14 रन झालेले आहेत. दुसरं षटक आपण लवकरच सुरू करूया अशी विनंती. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, आपण जितका वेळ वाचवू शकतो तितके वाचवायचा आहे. स्कोर झालेला आहे 14 रन. 14 रन, एकही विकेट गमावलेला नाही या टीमने आणि स्ट्राईकवर आलेले आहेत राज. त्यांच्या समोर बॉलर आहेत S3, बॉलर आहेत प्रेम, S3 नंबरची जर्सी असलेले प्रेम. दुसरे षटक आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचे आहे. मी परत एकदा आपल्याला आवर्जून सांगतो वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. याच्यानंतर जर आपण जिंकलात तर आपल्यालाच कमी ओव्हर मिळणार आहेत. या आधीच्या मॅचचा सामनावीर असणार आहे रोशन. कोळीवाडा आणि वेरळमध्ये जी मॅच झाली त्याच्यामध्ये सामनावीर ठरलेला आहे रोशन. त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन आपले पारितोषिक घ्यायचे आहे. आणि राज आपल्या नावासारखाच एक फटका मारून परत एकदा प्रयत्न करत आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्यांचा तोल जाऊन सुद्धा त्यांनी आपल्या पायाने तो बॉल अडवून आपल्या संघासाठी 2 अतिशय महत्वाचे रन वाचवले होते, पण अजून एक मिसफील्ड झाल्यामुळे एक अतिरिक्त रन मिळालेला आहे धामणी या टीमला आणि धावसंख्या झालेली आहे 17. रोशन याच्या आधीच्या मॅच जी झाली त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले मयूर. आंगले आणि साकुर्डे यांच्यामध्ये जी मॅच झाली त्याचे मॅन ऑफ द मॅच ठरलेत मयूर. आंगले टीमचे मयूर, आंगले टीमचे मयूर ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार मारून ती मॅच संपवली. सिंगल हँडेडली त्यांनी ती मॅच चेस केली. दुसऱ्या ओव्हर पर्यंत ती मॅच जाऊन देखील दिली नाही. आणि हा दुसऱ्या षटकातला पहिला बॉल आणि सुंदरीतेने पुल केलेला आहे. हा बॉल मला वाटतं परत एकदा हरवणार असा बॉल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर 6 साठी मारलेला आहे. दुसऱ्या षटकातला दुसरा बॉल शॉर्ट पिच टाकायचा प्रयत्न होता, पण त्या बॉलची पेस कमी असल्यामुळे भरपूर असा टाइम मिळाला बॅट्समनला आणि त्यांनी तो टाइम अतिशय सुंदरपणे त्याचा फायदा उचलून त्याला पुल करून सीमारेषेच्या बाहेर एक षटकार मारलेला आहे. पहिल्या 4 बॉल नंतर दबावात आलेली जी टीम होती त्यांनी या शेवटच्या 4 बॉलांमध्ये ही मॅच परत फिरवलेली आहे आणि हा बॉल परत फिरला आणि प्रेशर मध्ये टाकून फिल्डिंग टीमला प्रेशर मध्ये टाकून अतिरिक्त रन पहिल्या ओव्हर पासून घेण्यामध्ये सक्षम झाली आहे धामणी यांची टीम. धावसंख्या झालेली आहे 25. या बॉलला 1 धाव संख्या आणि 1 अतिरिक्त धावसंख्या अशा 2 धावा घेतलेल्या आहेत. धामणी या टीमची सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी आणि यांच्या बॅट्समननी अजून एक उंच आणि लांब असा षटकार मारलेला आहे. धामणीचे जे 2 सलामी फलंदाज आहेत ते
अगदी अलगदरित्याने बॉलला सुंदर असे टाइम करून त्यांना अगदी सोपेपणाने बाउंड्री रेषेच्या बाहेर ढकलण्यात ते यशस्वी ठरत आहेत. आणि हा पुढचा चेंडू आणि स्वतःसाठी ऑफ साइडला रूम बनवून परत त्या दिशेने रेप्लिकेट केलेला असा हा शॉट. मला वाटतं जो याच्या आधीचा शॉट होता त्याचा ऍक्शन रिप्लेच आपल्याला बघायला मिळतं. राज हे स्कोर विचारतायत पण स्कोर भरपूर झालेला आहे. राज स्कोर झालेला आहे 37 रन. वाढती नाही ही धावती धावसंख्या आहे. आंगले टीमच्या मयूर यांनी आपली ट्रॉफी घेतलेली आहे. आता त्याच्या आधीची मॅच झालेली वेरळ टीम यांचे रोशन यांनी आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत सावलिया टीमचे गोलंदाज आणि बघूया हे रनआउट होतात का. आणि धामणी टीमचे फलंदाज हे रनआउट झालेले आहेत. शेवटचा बॉल होता का. शेवटचा बॉल होता. 1 रन चोरी करण्याचा प्रयत्न करत होते पण स्ट्राईकच्या बॉलरला हा अंदाजा नव्हता मला वाटतं. पण सुंदररित्या बॅटिंग करून 37 रन हे या सलामी जोडीने तिथे उभे राहून पूर्ण 12 बॉल या दोघांनीच खेळलेत आणि 37 रनांची ही जी सुंदर पारी खेळली आहे ही पार्टनरशिप बनवली आहे ती नक्कीच खूपच सुंदर होती. खूप सराहनीय होती. आणि 38 रनांचा टार्गेट हा धामणी या टीमने सावलिया टीमच्या समोर ठेवलेला आहे. मी धामणी या टीमला रिक्वेस्ट करतो की तुम्ही लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावायचे आहे. 2 बॅट्समनला सोडता बाकीच्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी जायचे आहे. आणि मी सावली टीमला देखील विनंती करतो की त्यांनी आपले 2 सलामीचे फलंदाज बॅटिंग साठी क्रीजवर पाठवायचे आहेत. राज आणि प्रतीक आपण थोडा श्वास घेऊ शकता. आपण खूप सुंदररित्या बॅटिंग केली आहे. गोलंदाजी टीमने सुद्धा खूप स्फूर्ती दाखवून जितके होऊ शकतात तितके रन रोखण्याचा प्रयत्न केला. पहिली ओव्हर त्यांनी खूपच सुंदर अशी टाकली होती पण शेवटचे 2 शॉट त्यांना मागात पडले तरी ते या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. आपल्याला माहिती आहे की पहिली मॅच ही त्यांनी किती चांगल्यारीत्या जिंकली होती. त्यांनी बॅटिंग साठी आपल्या 2 सलामी फलंदाजांना पाठवायचे आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मॅच जोपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ती मॅच आपण जिंकू शकतो ही आशा ठेवून दोन्ही टीमनी ही मॅच खेळायची आहे. सावली या टीमचे 2 फलंदाज क्रीज कडे कूच करत आहेत. जितेश आणि परेश हे दोन्ही फटकेबाज खेळाडू आहेत. तडाखेबाज खेळाडू आहेत. याच्या पुढचा सामना होणार आहे पिंपळगाव पहिली प्रतिष्ठान पिंपळगाव आणि गुडेघर या टीम मध्ये. याच्यात गुडेघर या टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेकंड इनिंग चालू होत आहे धामणी वर्सेस सावली या मॅच मध्ये. लवकरात लवकर आपली फील्ड सेट करायची आहे नाहीतर आपल्याला पेनल्टी लागेल. आपण खूप वेळ आधीच घालवलेला आहे. दोन्ही बॅट्समननी स्ट्राईक नॉन स्ट्राईक घ्यायची आहे. प्रतीक शिंदे बॉलिंगची कमान सांभाळतील धामणी या टीम कडून. कल्पेश गुराव पटकन निर्णय घ्यायचा असेल जर जास्त वेळ लागत असेल फील्ड सेट करायला तर 2 रनांची पेनल्टी दिली जाईल.
शेवटचे 10 सेकंड आहेत आपल्याकडे. आपण मॅचला सुरुवात करतोय. बॅट्समन, स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर आपली जागा घ्यायची आहे. स्ट्राइक वर आहेत 7 नंबर जर्सी मध्ये जितेश आणि त्यांच्यासमोर नॉन स्ट्राइकला असतील परेश उर्फ पेरू. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत प्रतीक. जितेश स्ट्राइक वर आहेत. बघूया हा जो 38 रनांचा डोंगर त्यांच्या समोर आहे, 19 रन प्रति ओव्हरच्या रन रेटनी त्यांना जो चेस करायचा आहे, पहिल्या ओव्हर मध्ये ते समोरच्या टीमवर किती प्रेशर टाकू शकतात आणि नंतर आपल्या या धावसंख्येला वाढवत ही धावसंख्या किती लवकरात लवकर ती गोळा करतात. पहिला चेंडू अतिशय सुंदर असं कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे. 2 रन घेण्याचा त्यांचा प्रयत्न आणि अतिशय सोपेपणे हे 2 धावा यांनी घेतलेले आहेत. रनिंग बिटवीन द विकेट सगळ्याच टीमची चांगली राहिलेली आहे. मिसफील्ड, स्लॉपी फिल्डिंगचा पूर्ण फायदा प्रत्येक टीमनीच मला वाटतं आज घेतलेला आहे. 30 यार्डच्या बाहेर जास्तीत जास्त टीमने 2 रन घेतलेले आहेत. आणि हा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत प्रतीक आणि स्लॉग ज्याला आपण म्हणतो असा हा शॉट मारण्याचा प्रयत्न करत होते, पण तो कनेक्ट नाही करू शकले जितेश आणि निर्धाव असा हा चेंडू. 2 बॉल 2 रन. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत प्रतीक आणि हा फुल टॉस भेटलेला असा चेंडू, पण फक्त लॉंग ऑफच्या दिशेने पुश करू शकले. लॉंग ऑफच्या फिल्डरने अगदी नीट नेटकेपणाने तो बॉल, तो चेंडू गोळा केलेला आहे. कोणत्याही प्रकारची मिसफील्ड नाही, कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही. आणि हा तिसरा बॉल, जी लाईन अँड लेंथ धामणी टीमचे प्लेयर्स ठेवतायत, मला वाटतं ते ठरवून आलेले आहेत की ही मॅच आपल्याला आपल्या खिशात टाकून पुढे वळायचं आहे. ज्या प्रकारची त्यांची बॅटिंग होती, त्यांची सलामी जोडी जे माइंडसेट ठेवून आली होती, त्याने त्यांना जो पहिल्या इनिंगचा मोमेंटम भेटलाय. आता हा पुढचा चेंडू घेऊन येत आहेत प्रतीक आणि हा फुलटॉस बॉल स्क्वेअर कटच्या दिशेने मारलेला. लेग साइडला मारायचा प्रयत्न होता, पण हा बॉल गेला स्क्वेअरला. हा नो बॉल असा दिलेला आहे. या बॉलवर जर नीट थ्रो केला असता तर निश्चितच एक रनआउट झाला असता. अंपायरनी इशारा दिलेला आहे फ्री हिटचा. 4 बॉल 7 धावा झालेल्या आहेत. बघूया या फ्री हिटचा कसा फायदा उचलतात सावली या टीमचे हे 2 फलंदाज. हा या मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो का? आतापर्यंत जे 4 चेंडू चांगले टाकले होते त्याचा बदला घेऊ शकतात का सावली टीमचे हे फलंदाज? आणि हा गुड लेंथ असा बॉल टाकलेला आहे, पण त्या गुड लेंथ बॉलच्या तितक्याच सुंदर रीतीने पुल करून मिडॉनच्या वरून हा मारलेला चौकार. अतिशय सुंदर असा फटका. 5 चेंडूंनंतर धावसंख्या झालेली आहे 11. 5 चेंडू 11 रन. अजूनही 7 धावा तुम्हाला, 7 ते 8 धावा ह्या षटकामध्ये आपल्याला हव्यात सरासरीवर यायला. अन्यथा आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावा चेस कराव्या लागतील. जिंकायला अजून आपल्याला 27 धावांची गरज. आणि हा पुढचा चेंडू, काय कमाल बघा या बॉलरची. या लाईन अँड लेंथ वर, या पेस वर जे ते बॉलिंग करत आहेत. 6 बॉल 11 रन फक्त दिलेले आहेत त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये, जिथे 19 धावांची सरासरीची गरज होती. आता पुढच्या 6 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. आणि बॉलिंग टाकायला आलेला आहे राज. मला वाटतं पुढच्या टुर्नामेंटमध्ये
राजसाठी सगळ्याच टीम कडून ऑफर येणार आहे. आपल्या संघासाठी ओपनिंग बॅटिंग करून सुंदररित्या बॅटिंग करून आता ते दुसरं षटक टाकायला देखील आलेले आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे या उन्हात किती एनर्जी लागते. दुसरं षटक पटकनच चालू झालेलं आहे. राज आपला पहिला बॉल टाकताना आणि हा बॉल टाकलेला आहे. चांगला यॉर्कर लेंथ बॉल, चांगल्या स्पीडने, सुंदर अशी फिल्डिंग आणि सुंदर असा कव्हरअप. लक्षात ठेवायचे आहे बॉल कलेक्ट करताना जर बॉलरनी बॉल मिस केला तर त्यासाठी कव्हरअप खूप इम्पॉर्टंट असतो आणि हा कव्हरअप आपल्याला बघायला मिळाला. धामणी या टीम कडून दुसरा बॉल घेऊन येत आहेत राज आणि हा स्लोअर बॉलचा अटेम्प्ट केला. बॉल रीड करून त्याला सीमारेषेच्या पार पाठवलेले आहे. षटकारासाठी सुंदर असा षटकार. डीजे मिडॉनच्या दिशेने गेलेला हा बॉल मिडॉनच्या दिशेने हा गेलेला बॉल फक्त एक धाव याच्यात कमवू शकले आणि पुढचा चेंडू घेऊन येत आहेत राज. सुंदर रीतीने स्ट्रेट असा शॉट मारलेला पण एका हाताने अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. आपल्याला किती मोठे टार्गेट हा डिफेंड करायचा असेल पण त्याच्या मागे जर असे क्षेत्ररक्षण असेल तर तो टार्गेट चेस करायला आपल्याला खूपच कठीण होणार आहे. सावली या टीमने चांगला प्रयत्न केला पण मला वाटतं हा सामना त्यांच्या हातातून आता मला निसटताना दिसत आहे आणि पुढचा चेंडू परत घेऊन येतील राजला छोटे धक्के बसलेत या ओव्हरमध्ये पण मला वाटतं आता त्यासाठी खूप वेळ झाली आहे की धामणी टीम हा सामना हरेल ही आशंका मला दिसत नाही आणि शेवटचा बॉल झाल्यानंतर एक चौकार बसला पण धामणी संघाने हा सामना